जाणार आहोत आपण पुण्यात, कारण पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचं सुद्धा आरक्षण सोडत आता जाहीर झालेलं आहे आणि सूरज कसबे आपले प्रतिनिधी थेट पुण्याहून आपल्या सोबत जोडले गेले. ते या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देणार आहेत. सूरज. सौरव, आपण पाहिलं तर 22 मार्च 2022 रोजी पुणे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपला. त्यानंतर तब्बल पावणे 4 वर्ष पुणे जिल्हा परिषदेवरती प्रशासकीय राज होतं. काही महिन्यांपूर्वीच न्यायालयाने निकाल दिला आणि 31 डिसेंबरच्या आत सर्व जिल्हा परिषदा, जिल्हा पंचायती, नगरपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आज पुणे जिल्हा परिषदेसाठी हवेली तालुक्यामधील एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ही सोडत काढण्यात आली. या सोडतीला पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे त्याचबरोबर पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुंडलवार हे सुद्धा उपस्थित होते आणि निवडणुकाच्या संदर्भातील जे पदाधिकारी आणि अधिकारी होते हे सुद्धा उपस्थित होते. आपण पाहिलं तर पुण्यातील 14 तालुक्यांसाठी ही सोडत काढण्यात आली. यामध्ये 73 जागा आहेत आणि यामध्ये 36 पुरुषांसाठी तर 37 जागा या महिलांसाठी असणार आहे. आपण एकूणच पाहिलं तर अनुसूचित जातीसाठी 7 जागा आहेत, त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी 5, सर्वसामान्य प्रवर्गासाठी 42 जागा आहेत आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी साठी यावेळेस 19 जागा देण्यात आल्या. त्याचबरोबर आपण पाहिलं तर पुण्याचे जे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुंडलवार यांनी या सोडतीमध्ये एक बदल केला आहे, तो की इंदापूर तालुक्यातील बुगनमध्ये असलेली अनुसूचित जातीची ही जागा आता हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या ठिकाणी देण्यात आली. त्यामुळे एकूणच काय या जागांची आज सोडत जरी निघाली असली तरी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना आता बळ मिळालं आणि ते या निवडणुकांच्या तयारीला लागले. आता केवळ प्रतीक्षा आहे की या निवडणुकांची तारीख केव्हा जाहीर होते आणि कधी या निवडणुका होतात. त्यामुळे एकूणच काय पुन्हा जिल्हा परिषदेसाठी आता महायुती आणि महाविकास आघाडीने आता कंबर कसल्याचं पाहायला मिळेल. त्यामुळे एकूणच काय या जिल्हा परिषदेसाठी उमेदवार कोण असतील आणि या जिल्हा परिषदांवरती कुणाचं वर्चस्व राहणार हे येत्या काळात समोर येणार आहे. सौरभ. निश्चितच सूरज यावर लक्ष ठेवून असतात. त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ. तुर्तास धन्यवाद. आणि